तर मंडळी संध्याकाळचे बरोबर 4:02 झालेले आहेत आणि 4:02 बरोबर आहे ना, 5:02 झाले आहेत. 5:02 आम्ही निघालोय रामघाटाकडे. तर रामघाटाकडे का निघालोय तर रामघाटाला असते आरती, गंगा आरती, जी इम्पॉर्टंट आहे आणि बघण्यासारखी आहे. एक चांगला एक्सपिरियन्स आहे. अगोदर ते आम्ही अटेंड करणार आहे. जसं की आपण बघितला रामघाटावर शिप्रा आरतीचा आनंद घेऊन झालेला आहे आमचा आणि खूपच मस्त अनुभव होता. आता वेळ आहे ती महाकाल आरतीसाठी जायची आणि त्यासाठी आम्ही आता निघालेलो आहे. आणि आता हे रबडी नाही आपली आरती झाल्यानंतर जाता जाता वाटत रबडी दिसली तरी पोरं रबडी खायला बसल्यात. ते बघा फक्त एका पीसवर टेस्टिंग चालू आहे. रबडी वा वा म्हणजे तेवढी आवडली की तिने सांडून टाकली. तर फायनली आपण महाकाल मंदिराच्या समोर आलेलो आहे. बाहेर इथे तुम्हाला जरा चपलं ठेवा आमच्या इथे दुकानात, हे चढावा घ्या हे ते असले जरा सांगतील तुम्हाला जर चढावा घ्यायचाच असला तर कुठलं पण एक दुकान तुम्ही चूज करून तिथे ठेवून येऊ शकता चपले. नाहीतर इथं निशुल्क जुता स्टँड म्हणून आहे, तिथे पण ठेवू शकताय. असं नाही तर तुम्हाला काय घ्यायचं असलं तर तिथं घेऊन या, नाहीतर मग तसंच यात काय प्रॉब्लेम नाही. तसा तुमच्या याच्यावर आहे ते यायचं. सरळ आल्यानंतर तुम्हाला इथे शीघ्र दर्शन सुविधा काउंटर दिसेल. इकडनं आपल्या बहुतेक जायला ही आहे म्हणजे रेग्युलर इथून जायचं आहे. मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही वेळेचं किती पक्का आहे. त्याच वेळेचा हजरजबाबीपणा दाखवत इथं पण आम्ही लेट पोचलोय. त्यामुळं काय झालंय, आम्ही इथं बरोबर पोचायला आरती चालू झाली आहे. त्यामुळं आम्हाला आता बाहेर थांबायला लागले. बघू आज जायला चान्स भेटला तर आम्ही तसं पण आज जाणारच आहे लगेच. आरती ऑलमोस्ट अर्धी झाली आणि आम्हाला आता आज जायला चान्स भेटलाय, रस्ता गावलाय म्हणायचंय. तर मंडळी आपलं दर्शन तर व्यवस्थित झालेलं आहे. आता सुपरफास्टमध्ये गेलो, सुपरफास्टमध्ये बाहेर आलो आम्ही आता. आणि बाहेर आल्यावर प्रसाद म्हणून लाडू घेतले. तिथं होते आमचा प्रसाद इथं आहेच, कारण अजून लाडूचा प्रसाद घेऊया म्हणून लाडू आणि घेतले. लाडू पण आहे, लाडू पण आहे, लाडू प्रसाद आहे. वा काय कॉम्बिनेशन आहे. तर विषय असा इथं 50 रुपयाला 100 ग्रॅम लाडूचा प्रसाद मिळतोय, 100 रुपयाला 200 ग्रॅमचा मिळतोय. मोजून मला वाटतं 4 लाडू असतात ते. तर टेस्टला चांगला आहे. प्रसाद म्हणून होय, आणि प्रसाद म्हणून पण घेऊ प्रसाद म्हणून तर तुम्हाला घ्यायचं असते तर घेऊ शकता निवांत, काही अडचण नाही. आणि आता आम्ही बडा गणेश मंदिरला चाललोय. बघू शुभम, जास्त गाठी मारल्या म्हणजे काय
नेमकं एवढ्या गाठी का मारलास एवढ्या गाठी? अरे मन्नत सांगायची नसते. म्हणत सांगायची नसते बरोबर, गाठी का मारलास विचारलं मी. हमारे यहाँ ऐसा ही होता है. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. प्रत्येकाच्या मनाची शांती दर्शन घेऊन कसं वाटलंय प्रत्येकाला. तुझ्या प्रसाद तुझ्यापासूनच चालू होते. विषय तुझाच आहे. चालू करा. शांतता काय शांतता शांतता समाधान मनाला. सुयोग निबंध लिहायचा नाही आपल्याला. काय वाटलं? दर्शन घेऊन एकदम मस्त वाटलं. मोठ्या जरा मोठा आवाज. एकदम भारी वाटलंय दर्शन घेऊन. हा, तिथली एनर्जी बघून खरंच मन पसंत झालं. दर्शन घेऊन अतिशय छान वाटलं. खूप छान मस्त वाटलं. एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. मनाला शांती प्राप्त झाली. खूप समाधान मिळालं. छान आणि खूप जलद असं आमचं दर्शन झालेलं आहे. आणि मुलांचा उत्साह तुम्ही बघितला असेल किती लेवलला होता. आवाज बसला आता. भगवान श्री महाकालेश्वर जी के दर्शन खूप आतुरतेने दर्शनाची वाट पाहत होतो आणि ती माझ्या मनाप्रमाणे इच्छा पूर्ण झाली. नंदी द्वार टिकमत झालं. मानसरोवर बकेट लिस्ट मधली एक विश कंप्लीट. जास्त विष मागायला ज्या इच्छा असतील त्या पूर्णपणे संग्रहालय एवं रुद्र सागर के आसपास सभी वाहनों की पार्किंग. सडक का शाहरुख खान. सेकंड शाहरुख खान. उज्जैनच्या रस्त्यावर भेटलेला शाहरुख खान. हॅलो शुभशुभ. सुयोग अडकून बसला त्याला बाहेर काढाले. सुयोग शांतपणा नाही. कडी आहे की नाही, मी दरवाजा बाहेर ओढतो. पकड आणि अशी वर उचलायची बघ. अरे ऐक तरी, वर उचलायची कडी. हा. हे चालू करा. दुसऱ्या दिवशीची रात्र आणि दुसऱ्या दिवशीच्या रात्री पोरांनी पराठा मागवल्यात, डाळ तडका मागवलाय, भात मागवलाय. सुट्टी देणार पोरं. हाय का रे, चांगला काय? 10 out of 10. एवढं 10 out of 10. 10 out of 10. सोहेल, लव यू सोहेल. अरे प्राइज च्या मानाने 10 out of 11 आहे. मीठ आहे. सुशांत म्हणते पगार माझा काय कडे म्हणते. ते बघते काय म्हणते. परत म्हणजे पर पर्सन 1705 हिसाब झाला काय? 2705. मुंबई जो निघाल्यानंतर इथं आतापर्यंत हा म्हणजे मुंबई पासून ते आतापर्यंतचा हिसाब झालाय. फक्त आपला गावाकडचा हिसाब झालाय. बरोबर रे. एक्स्ट्रा पाठवलं पाहिजे त्याचा विषय काय मापात बसले लय कुठं खर्च झाला नाही व्हायला. मी म्हणालो काय माहितीये काय, हिसाब 5000 कडे गेला काय माहिती मला वाटाल. अरे काही तिथं नुसतं पकड खर्च चालल्यात. काय पाहिजे रोटी पाहिजे या रोटी किती रुपये 36 रुपये घ्या. बडा लावलेली एक्स्ट्रा चीज लावली. इथं बस इकडे. काय म्हणजे तू बघायचं नाही रे काय बार काय रे 18 वर्ष कंप्लीट तसं नव्हे. त्याला बघितलं आणि आवडला आणि 7-12 खाली केला म्हणजे हे ना पेटा ऑर्डरला की समजायचं वन्स मोर.
जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे। जीव झाला येडा पिसा त्याच नाही भरवसा तोल राहीना. अपने साथ मत जोड़िए हमको, अलग है. मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी. सोडा मला, सोडा सोडा तात्या 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 धन्यवाद बघत असताल तात्या. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. आम्ही आता निघालो आहोत ओंकारेश्वरसाठी. आम्हाला आता वाजलेत 8. आम्हाला निघायचं होतं कितीला रे? 6ला निघायचं होतं. ड्रायव्हर काय 6 वाजता टच झाले येऊन, पण आमचा जावराचा पत्ता नसल्यामुळे भरपूर वेळ झाला. जवळपास 2 तास आम्ही लेट झालो. ड्रायव्हर काकांना चहा देऊन थोडंसं शांत केले. हा ते महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने आता आपण उज्जैनवरून ओंकारेश्वरसाठी निघालेलो आहोत. आणि आम्हाला जवळपास 4 तासाचा प्रवास आहे असं सांगितले. बघू किती वेळ लागतो. तर अशा पद्धतीनं आपला नाश्ता झाला इथं. नाश्ता म्हणजे पोरांनी कहर केलाय, कहर. प्रत्येक आयटम इथं मागवलाय, टेस्ट केलाय. त्यातलं आम्हाला काय काय आवडलं सांगतो. मूग डाळ वडे ते चांगले होते, ढोकळा चांगला होता, जिलेबी चांगली होती, पोहे चांगले होते. अजून इडलीचा काय रिव्ह्यू? इडली कशी होती? इडली ओके ओके होती. फाफडा जरा गंडलेला, फाफडा जरा मऊ होता. आणि कचोरीचं काय रे? कचोरी पण ओके ओके होती. होती कचोरीच काय असं वेगळं? जिलेबी आणि मूग वडे. हां, जिलेबी आणि मूग वडे सगळ्यात बेस्ट होते. आणि या दोघांनी उपवास धरला आहे 1-2, त्यामुळे त्यांनी केळी खाल्ली. सो यथेच आमचा नाश्ता झाला आहे. आणि हे बघा चहाचा आता रिव्ह्यू घेता. छान आहे. चला घ्या ज्या इकडे आपला फेवरेट आयटम आलेला आहे ते आपण कुल्हडवाली चाय. चला हे बघा, हे आहे मंदिर. हे आहे नदीच्या काठाला. त्यासाठी आपल्याला ह्या नदीला क्रॉस करून जायचं आहे. आणि त्यासाठी ह्या बोटिंगच्या सुविधा आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही आलो आहे आता मंदिराजवळ ह्या बोटीतनं बसून. आणि आता चाललो आहे मंदिराकडे. आपल्याला लवकर लवकर आवरायचं आहे, त्या हिशोबानं आपण चाललो आहे. पण हे समोर जे दिसतंय तेच आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
आणि अशा पद्धतीनं आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आमचं शेवटचा स्पॉट जो होता, म्हणजे शेवटचं मंदिर जे होतं ते पण झालेलं आहे दर्शन घेऊन. आता फक्त निघायचं बाकी आहे. सगळेजण तिथं पुढं कुठलं मंदिर आणि करायचं आहे काय डायरेक्ट जायचं आहे? ऑलमोस्ट झालेलं आहे सगळं. 2 ज्योतिर्लिंग करून झालेले आहेत. होय. आणि आता ह्या पाठीमाग बघताय हा झुलता पूल म्हणून आहे. त्या पुलावरून आम्ही निघालोय. चल की काय आलं आता डायरेक्ट गाडीत बसायचं ते निघायचं. काय दिसणं आले गाडीचं. आम्हाला एक तर लेट झाला आहे, संध्याकाळची ट्रेन आहे, त्यात पाऊस. मुंबईच्या रिक्षात गाडीत पाऊस पडा. गाडीत पाऊस पडायला गेले. गाडीत पाऊस आहे काय? सकाळ झाले काय दिसून आले समोर? काय बोलायचं आहे? स्पीचलेस. आता पोलिसांनी अडवलं वेळ झाला. एवढंच फक्त टेन्शन आहे की 7 वाजेपर्यंत पोहोचलो पाहिजे, 6:45 पर्यंत. कारण का 7 वाजता आपली ट्रेन आहे उज्जैनवरून बॉम्बे. बुकिंग कन्फर्म झाले. 7 पर्यंत जर पोहोचलो नाही तर म्हणजे अवघड होणार. परत स्टे करा. काय सूचना झाले बोलायचं. कारण का 7-7:30 नंतर इथून ट्रॅव्हल्स पण अवेलेबल आहेत आपल्याला. बरोबर आहे ना? इंदोरवरून इंदोरवरून आता 4,500-5,000 रुपये दिलेत आम्ही सकाळी. उज्जैन टू इंदोर टू ओंकारेश्वर टू रिटर्न उज्जैन. काय दिसेना काय होतंय. तर मित्रांनो, पावसानं आमची चांगलीच फजिती केली आहे. त्यामुळं प्लॅनमध्ये आम्हाला चेंज करायला लागला आहे. आता आम्ही उज्जैनला जाणार नाही आहे. आम्ही डायरेक्ट आता इंदोरमधून बस पकडणार आहे. कारण उज्जैनला जाऊन ट्रेन पकडणं पॉसिबलच होणार नाही. तर मंडळी, हे जे तुम्ही बघताय हे आहे इंदोरचं बस स्टॉप, जिथं ट्रॅव्हल्स लागतात. आणि आम्ही जिथं बसलो आहे ते आहे वेटिंग रूम पवन ट्रॅव्हल्स. आम्ही इथं बसलो आहे वाट बघत गाडीची. 8:15 गाडी निघणार आहे. म्हणजे ती काहीतरी मला वाटते 7:45-8:30 येईल गाडी. तोपर्यंत आम्ही आता इथे बसून टाइमपास करत बसलो मोबाईल चालवत. नाही ट्रॅव्हल्स करण्या अगोदर ट्रेनचा प्लॅन होता. ट्रेनचा प्लॅन, तो प्लॅन तर कसा यूज करला काय ते तर सांग. होय, तुम्हाला सांगितलं होतं ट्रेननं जाणार आहे आम्ही. पण विषय असा झाला की आम्हाला निघायला वाजलेले तिथनं 2-2:30 वाजलेले. आणि बरोबर कट टू कट टाईममध्ये आम्हाला उज्जैनमध्ये आम्ही पोचणार होतो आम्ही. कारण 6:30ची काय 7ची काहीतरी ट्रेन होती आपली. आणि त्या टायमात आम्हाला पोचायचं होतं. त्यात मध्ये पोलिसांनी अडवलं गाडी आमची. पोलिसांनी गाडी अडवल्यावर तिथे थोडा टाइम गेला. चलान भरले. एक तर आम्ही टाइमपास होईल किंवा लेट होईल आम्हाला म्हणून आम्ही जेवायला पण थांबायला लागतो. पण आमच्या ड्रायव्हरनं मोठे पराक्रम केले. त्यामुळं पोलिसांना गाडी अडवायला लागली. पराक्रम सांगण्याजोगे नाहीत असे पराक्रम केले. ड्रायव्हरच्या 10-12 गाड्या होत्या. 10-12 गाड्या होत्या. त्या 10-12 गाडीच्या हवेत ड्रायव्हर होता. त्यामुळे जरा ड्रायव्हरला फटका बसला चांगलाच. कारण ड्रायव्हरला फटका बसण्यापेक्षा आम्हाला फटका बसला. कारण आम्हाला ट्रेनचं तिकीट कॅन्सल करायला लागलं. त्यात थोडा वेळ गेला. नंतर पुढं आलो कसं बसं त्या पोलिसांच्या बरोबर जरा बोलून हे करून जरा बोलण्यात आम्ही जरा त्यांना मॅनेज केलं. आणि तेवढं करून सुद्धा आम्ही सुटलो. त्यातनं सुटून काय करणार. पाऊस असला नाही तर कॅन्सल झाली. पाऊस तर असला चालू झाला की पुढचं काय दिसेना. वायपर चालेल ना त्या कारचे. वायपर चालली तर काय बाष्प धरायची. बाष्प धरल्यामुळे काय दिसत नव्हतं.
आणि ह्या सगळ्यात आम्ही जरा विचार केला, म्हटलं ह्याला पळवायला लावलं तर हे कुठेतरी आम्हाला गोत्यात आणणार, त्याच्यापेक्षा ह्याला स्लो करायला सांगूया गाडी, ट्रेनची तिकीट कॅन्सल करूया. अजून 9 ज्योतिर्लिंग करायचे आहेत. होय. मेन मुद्दा काय, ट्रेन आमची कॅन्सल का झाली? कॅन्सल व्हायला नाही, कॅन्सल केली आम्ही, कारण आम्ही टायमात पोहोचणार नव्हतो, त्यामुळे ट्रेन मिस होणार होती आमची. उज्जैनवरून 7ची ट्रेन होती आपली, तर 7 वाजेपर्यंत पोहोचू शकलो नाही. आम्ही इंदोरमध्ये 6:30 पर्यंत पोहोचलो. तिथून आणि 1 तास 1.5 तास आपल्याला उज्जैनला जाण्यासाठी लागणार होता, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार नव्हत्या. म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला आणि इंदोरवरून ट्रॅव्हल बुक केली. हा धोका आम्हाला अगोदरच समजला, त्यामुळे आम्ही काय केलं, ट्रेनचं तिकीट कॅन्सल केलं आणि इंदोरमधनं बसचं तिकीट बुक केलं. हे जरा सोयीचं होतं. हां, ट्रॅव्हलचं तेच रे, बसच झाली ती AC स्लीपर, पण मजा येईल. झोप तर चांगली लागेल, ते महत्त्वाचं. झोप वर्किंगला जायला ना, कारण आपली झोप आधीच ऑलरेडी 2 तास झालेली आहे. रात्री किती वाजता झोपलो आपण? इकडे आल्यापासून 2 वाजता झोपून आणि 6 वाजता उठलो. इकडे आल्यापासून तशी कुणाची झोप व्यवस्थित व्हायला नाही, एका मेंबरची सोडली तर. शांत गाडी. पण सगळ्यात महत्वाचं काय की दोन्ही महादेवाचे दर्शन 1 नंबर क्लास, काहीच विषय नाही. खरंच मला हप्त्याला अत्यंत चुरशीचा सामना असायचा वाटतो. काय ते चुरशीचा सामना चालू आहे असं वाटतं. बोलण्याच्या पलीकडे आयुष्य. ही आपली मंडळी आली बघा आज. काय करायला गेलं रे? अब आहे ना लाईन पे. तर जसं की मगाशी आपण बोललो की आम्ही ट्रेनचं तिकीट कॅन्सल करून आता इंदोरमधून मुंबईला निघणार आहे बसमधून. तर आम्ही बसमध्ये चढलो आहे आता. प्रत्येकाला प्रत्येकाच्या सीट मिळाल्या. 2 मध्ये 4 ॲडजस्ट केले. स्लीपर आहे आणि आम्ही आता एका सीटवर म्हणजे 2 जण असतात, आम्ही 4 जण बसलोय. मी, प्रसाद, प्रथमेश आणि सूरज 4 जण बसून आमच्या आता जरा थोड्याफार गप्पा टप्पा चालल्या. आमच्या सीट आहेत, पण आम्ही बसलो एकत्र. सीट नाही असा विषय नाही, सीट आम्ही सेपरेटच बुक केलेत. 9 सीट 9,000. 900 रुपयाला आपली एक सीट पडली. 9,000ला ट्रॅव्हल्स बुक केले. 9,000 हा 9,000ला, ऑलमोस्ट 9,000ला आम्ही ट्रॅव्हल बुक केल्यासारखं झालंय. ही मेहफिल आता सध्या लवकर 1-2 महिने बसणार नाही. आणि हा माहोल, ही मैफिल, हे सगळं आता जवळ म्हणजे संपण्याकडे चालले, शेवटाकडे चालले. आता शेवटाकडे म्हणजे पुढच्या ट्रिपपर्यंत. मधला पॉज जो येणार आहे तो येणार आहे आता. आणि आता काय, आता जवळपास संपल्यातच आम्ही. आता उद्या सकाळी आम्ही मुंबईमध्ये असू, तिथून गावी जाणार आहे. मुंबईतून फक्त 5च जण पुढे जाणार आहे. होय, एकटा पुण्यात जाणार आहे, 3 मुंबईत थांबणार आहेत. मला वाटतं सूरज तर अगोदरच उतरणार आहे. नाही, आम्हाला ट्रेनला बसवून मग जायचं म्हणून ठरलंय. शब्द आहे, शब्द. त्याला कामाला जायचं, उद्या कामाला जायचं. काय एवढा काय विषय, तू 11 नंतर जातो काय विषय नाही. आणि हो, 7:30 उद्या सकाळी गावाकडे जायचं ट्रेननं की कसं काय ते आता उद्या सकाळी प्लॅन होणार. आम्ही सकाळी किती वाजता पोहोचतोय त्याच्यावर. तर बघू आता आपण सकाळी किती वाजता पोहोचतोय. आतापर्यंत काय खर्च आला रे ट्रिपचा? हां, तुम्ही जर प्लॅन करणार असला तर आमचे खजिनदार तुम्हाला सांगतील. 5च्या जवळपास गेलेला आहे पर पर्सन. ऑल ओव्हर पूर्ण इन्क्लुडिंग स्टे, फूड, ट्रॅव्हलिंग जवळपास आमचं 9 जणांचं टोटल 35च्या जवळपास गेलं आहे आतापर्यंत. 35 ते 40 पर्यंत गेले. 35 ते 40,000 पर्यंत आत्ताचा निवांत करू शकतो आम्ही. मनसोक्त खर्च करून, मनसोक्त म्हणजे विचार करता काय हवं ते काय बोलतात ते, एक्स्ट्रीम लेवल ऑफ एन्जॉय. नाही म्हणजे रेट न बघता खरेदी करणं, अशा प्रकारे काहीतरी ती गोष्ट झालेली आहे. तरी पण वाटत नाही की एवढा खर्च झालाय. हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, एक फूड मध्ये सोडलं तर आमची दुसरी कोणतीच गोष्ट अजूनपर्यंत तरी गंडाळलेला नाही. फूड हा मुद्दा आहे की काय म्हणतात, फूड मध्य प्रदेशमध्ये जर तुम्ही गेलात तर फूड खूप विचारपूर्वक निवडा. कारण सगळ्यात
थर्ड क्लास क्वालिटी. मी तर विषय कसा आहे मेन म्हणजे तुम्हाला जर तिथल्या लोकलचं कुणाचं जर माहिती असेल की बाबा हे हॉटेल जर जे ट्रस्टेड हॉटेल आहेत तेच प्रिफर करा. आणि शक्यतो तुम्हाला जर इकडचं फूड कल्चर आवडत नसेल तर तुम्हाला जे आवडते त्या टाईपचं फूड ऑर्डर करा. मेन म्हणजे काय फूड कल्चर इथल्या लोकांच्या मनात ते बेस्टच आहे. होय त्यांच्या मनात बेस्ट आहे पण तुम्हाला ते आवडेलच असं नाही. आपल्याला आवडणार नाही. महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्रातील जी लोक आहेत ती एक सजेशन जी स्पायसी वगैरे प्रिफर करतात त्यांना आवडणार नाही. आणि त्यात आपल्या गावाकडची लोक कॉस्टली आहे. त्यात आपल्या गावाकडची लोक गावाकडच्या लोकांना हे जेवण आवडणार नाही हे ध्यानात ठेवून चला. येताना डाळ आणि भात विचार करूनच डोक्यात घेऊन ये की बाबा शक्यतो सिंपल खाणं मागवा जे जसं की डाळ फ्राय किंवा डाळ तडका आणि राईस या आणि प्रकारे. असं नाही आम्ही सांगायला लावलं म्हणजे घेऊ नका. इथलं लोकल फूड ट्राय करा. तुम्ही जर पुढे त्याच्यासाठी असाल एवढे लांबवले. हा तुम्ही जर पुढे असाल तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडत असतील तर 100% इथल्या गोष्टी ट्राय करा. ते काल कुठलं खाल्लेलं ते कढी आणि नावं पण कढी आणि काहीतरी होतं म्हणजे त्याचं बेसनचं काहीतरी असं चुरल्यासारखं त्या टाईप मध्ये काहीतरी होतं. त्याचं नाव आठवणार आले ब वरून काहीतरी होतं रे ते थाळी बालिमा काय पालिमा असं काहीतरी काल थाळी खाली ती आपण ढाब्याला जेवण ढाब्याला ते लग्नाच्या जेवणासारखं वाढायला नाही काही राजस्थानी आणि ती मध्य प्रदेश ह्या साईडचीच थाळी आहे ती इकडची या भागातली. ती थाळी तशी म्हणजे बघितलं तर ती चांगली होती म्हणजे ठीक होती. होय पण जर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसायला सिमिलर वाटतील पण टेस्टला नाही आहेत. होय होय उदाहरणार्थ पोहा आपल्याकडचे पोहे आणि इकडचे पोहे बराच फरक आहे. हळद आणि बडीशेपमुळे वैतागाला खाऊन असं वाटत होतं की. पण एक राहिलं इंदोरचं पोहे फेमस आहे म्हणत होते. इंदोरचं पोहे खायला नाही आपण इंदोरी पोहे ट्राय करायला नाही. स्पेसिफिक इंदोरचं जरा वेगळं आहे म्हणत. आपल्याला पुण्यात सुद्धा भेटतात इंदोरी पोहे. होय होय सगळ्यात बेस्ट फूड कुठलं होतं? पुण्यात इंदोरी पोहे मिळतात. सगळ्यात बेस्ट आपण काल ऑर्डर केलेलेच दाल आणि जिरा राईस. दाल फ्राय आणि जिरा राईस आणि पराठे पण चांगले होते. पराठे पण 10 out of 9 पर्यंत होते. चला ठीक आहे भेटू परत. अरे सकाळी उद्या आपण ब्लॉग एंड करायचा. नाही भेटू परत. त्यावेळेला मी नाही असं कसं तुला बाय करणार की आपण मला बाय बाय करून जाणार नाही नसणार कसं आता म्हटलं. हा तुम्ही आम्हाला बाय करायचं आम्ही बरोबर ठीक आहे. आपण भेटू उद्या. चलो बाय. तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपली जीवाची मुंबई स्वप्नांची नगरी मुंबई. मुंबईत आपली एंट्री झालेली आहे. उतरलेलो आहे आम्ही आणि आता आपल्याला जायचं आहे एकतर दादरला किंवा आपलं हे भिलाई रोडला म्हणजे करी रोडला. सोहेल कुठं घेऊन जातोय बघूया आता. सूरज तेवढं पुढे पुढे का बाहेर का सोयल्या उतरल्या हां टॅक्सी बुक करणार होतं पण त्याला झाली जाम हागायचं. हां म्हणून त्याला आता नेण्याचं चालू होतं. जोपर्यंत त्याच्या मांडीवर रेगोड्या उठत नाही तोपर्यंत त्याला चालवायचं आहे. दुपारचे 1:30 वाजलेत आणि आम्ही आता कोल्हापूरला जाण्यासाठी बसची वाट बघायला लागलो. तिथं साईनमध्ये आहे मी आणि साईनमधून आम्ही कोल्हापूरसाठी बस बुक केली आणि तर बस स्टॉपवर आम्ही सगळे थांबलो. प्रथमेश आहे, शुभम आहे, हा सोहेल, सुयोग, प्रसाद, सूरज, आपले हे ओमकार, सुशांत. यात आता कमी एकच माणूस झाला आहे तो म्हणजे सूरज आपल्या घराकडे गेला आहे म्हणजे विरारला सावते ना तो. विरारला राहत असल्यामुळे तो विरारला निघून गेला आहे आणि आम्ही आता कोल्हापूरला जायचं म्हणून आम्ही सायनमध्ये थांबून बसची वाट बघायला लागलो आहे. आता इथून आम्ही 5 जण जाणार आहे. सोहेल, शुभम आणि सुशांत 3 जण इथे थांबणार आहेत आणि बाकी सगळे आम्ही जाणार आहेत. ओमकार पुण्यापर्यंत आमच्यासोबत आहे.
पुण्यात तो थांबणार आहे आणि आम्ही पुढे जाणार. जरा इधर दिखाओ. 10. एक मिनट अभी देखो ऐसे में देखो कहीं नहीं है. एक काम करा की 500 देतो 1000 ऐसे बना लेते तो हमें नहीं बना लेते. इधर बैठे थे लोग. लेकिन ये क्या ट्रिक क्या है? बस ना लेकर क्या बोलते काटा छापा है क्या बोलते? काटा दोनों में काटा है. ठीक है अब बताओ इसमें क्या है इसमें क्या है इतना तो बता दो. छापा अरे दोनों में अलग अलग है. हाँ बताओ दोनों इधर है किसमें है दोनों किधर है? अलग अलग. चल 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 चल. हाँ चल बाय बाय. या इकडे लेटेस्ट न्यूज दाखवतोय, नवीन खेळ दाखवतोय. हे बघा ही बघा लोक काय करायले आता ही काही कामाला बी मला लागायला तिथे याच नाही मिळाली ती पाठीमागची सीट. ठीक आहे ठीक आहे मज्जा काय झाली हा माहिती आहे इकडे दाखव. मज्जा काय झाली हा त्यासनी मिळाली ती सीट वरची म्हणून यांनी ठेवली खाली चप्पल. मला माहिती नाही आणून ठेवली सगळं चप्पल आमची खाली. नंतर यासनी पुढे शिफ्ट करायला सांगितलं आणि ह्याची चप्पल राहिली खाली. आणि तिथं बसवाल्याने ठेवलं चप्पल. शंभर 200 असतं तर सोडून पण दिलं असतं. चप्पल 2000 चप्पल 3000चा आहे. हॅशटॅग वुडलँड. वुडलँडचं सँडल 3000चं सँडल आहे त्यामुळे एक नंबर. गपरट गपरट गपरट. मला रे विसरलास काय ते ना. चला भेटू. चल की पाहुण्याने सोडून येतो. पाहुण्यासनी उमऱ्यापर्यंत सोडून येतो. पुन्हा कॅन बॅग. अशा पद्धतीनं अजून एक मेंबर आपल्यातला कमी झालेला आहे आणि तो आता पुण्यात उतरायला लागला आहे. तर मंडळी रात्रीचे वाजलेत 2:30 आणि 2:30 वाजता आम्ही आमच्या घराकडे चाललो आहे. घराजवळ आलावत आहे जवळपास गावाजवळ. आणि ही ट्रिप ऑफिशियली आता इथं संपली असं जाहीर करायला काय हरकत नाही. हे 3-4 दिवस कुठले कुठे गेले कधी काय समजायला पण नाही. गेलाव कधी आलाव कधी. आत्ताच तर इथं होता मध्य प्रदेशमध्ये आणि आत्ताच तोवर लगेच गावाला आला असं वाटायला लागलंय. आता बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या या ट्रिपमध्ये. मज्जा पण तेवढीच केली. सगळी मित्रमंडळी एवढी एकत्र आलेली. कारण वेगळं होताना सगळ्यांचं म्हणजे असं मनात कुठंतरी हे वाटायला की बाबा आयला झालं सगळं संपलं आता परत आणि आपापल्या मार्गाला लागला आम्ही. होय बेके वे परत चालू असं वाटाल ते. तसं म्हटलं तर हे 3-4 दिवस सगळ्यांसाठीच म्हणजे असं काय म्हणतात ते अविस्मरणीय होतं. आणि हे 3-4 दिवस सुखाचे आता संपलेत असं म्हणायला काय हरकत नाही. तरी पण जर तुम्हाला कोणाला ह्या ट्रिपला किती खर्च आला हे जाणून घ्यायचं असलं म्हणजे उज्जैन ओंकारेश्वर करून यायचं ऑल ओव्हर. आम्ही 9 जण होतो आणि 9 जणांनी आम्हाला राऊंड फिगर 60,000 रुपये खर्च आला आहे बघा. आणि आता ते हिसाब आम्ही रात्री काढल्यानंतर आमच्या चक्की जात आला की बाबा या 3-4 दिवसात आम्ही 60,000 रुपये खर्च करून आला आहे.
त्यांचा आम्हाला विश्वास बसना आलाय. त्यामुळे कसं आम्ही 9 जण होतो त्यामुळे आम्हाला ते बरं पडतंय, एवढं काय वाटायला नाही. पुढनं घाल. आणि येताना आम्ही ट्रॅव्हल्सनं आलो, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ट्रेन टू ट्रेन प्रवास झाला तर एवढं काय वाटत नाही. चला, घर आलेलं आहे माझं, आता उतरूया आपण. आणि ही भाऊ प्रसाद आणि प्रथमेश मला सोडायला खास आरळगुंडीला आल्यात रात्री 2 वाजता, 2:30 वाजता. तर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्कीच लाईक शेअर करा, कमेंटमध्ये लिहा कसा वाटला काय, आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. चला, टाटा, बाय बाय.